आज बनवूया मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळी, तीही न लाटता। बनवायची पद्धत अगदी साधी आणि सोपी आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत बघा। तर एक पोळी मी तुम्हाला कट करूनही दाखवते कशी झालेली आहे। तर तुम्ही पाहू शकता सर्व बाजूने पुरण लागलेलं आहे आणि एकदम पातळ अशी पोळी तयार होते। तर पोळी बनवण्यासाठी एका वाटीमध्ये 1 ग्लास चणा डाळ घेतलेली आहे। ती स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची आहे। त्यानंतर कुकरमध्ये घालून त्याच ग्लासने 2 ते 2.5 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे। त्यानंतर कुकर गॅसवर ठेवायचा आहे आणि 3 ते 4 शिट्ट्या घ्यायच्या आहे। तर तुम्ही पाहू शकता 3 शिट्ट्यामध्ये डाळ किती छान शिजलेली आहे। आता ही डाळ वाटून घ्यायची आहे। तर तुम्ही पाहू शकता डाळ वाटून घेतलेली आहे। त्यानंतर कुकरमध्ये घालायचा आहे 1 ग्लास गूळ आणि सर्व वाटून घेतलेलं पुरण आणि गॅसवर ठेवून सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। तर जोपर्यंत गूळ चांगला पातळ होत नाही तोपर्यंत मिक्स करायचा आहे। तर 1 ग्लास आपण घेतली होती चण्याची डाळ आणि 1 ग्लासच गूळ घेतलेला आहे। त्यानंतर चिमूटभर मीठ, किसून घेतलेलं जायफळ घालायचं आहे, मिक्स करायचं आहे। तर आपलं पुरण तयार झालेलं आहे। त्यानंतर 1 वाटी मैदा, 1 वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे, थोडीशी हळद घालायची आहे आणि थोडं थोडं पाणी घालून एकदम हलकंसं पीठ मळून घ्यायचं आहे। त्यानंतर पळपटाला व लाटण्याला लावायचं आहे तेल आणि त्यावरती बटर पेपर घालायचा आहे। आता थोडंसं पीठ घेऊन हाताच्या साहाय्याने जरा बटर पेपर ठेवून दाबून घ्यायचं किंवा मग त्याची वाटी करायची। तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पुरण घ्यायचं आहे, त्याचा एक गोल गोळा करायचा आहे आणि पिठावरती ठेवायचा आहे। आता सर्व बाजूने पीठ बंद करून घ्यायचं आहे। तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मस्त असा आपला उंडा तयार झालेला आहे। तो हाताच्या साहाय्याने थोडासा दाबून घ्यायचा आहे। त्यानंतर त्यावर बटर पेपर ठेवून छान पसरवून घ्यायचा आहे। तर या अशा पद्धतीने जर तुम्ही पोळी बनवली तर तुमची पोळी कधीही फुटणार नाही आणि एकदम पातळ अशी पोळी तयार होते। तर सर्व पोळी मी हाताने अशी पसरवून घेत आहे, जेणेकरून त्याचा आकारही गोल येईल पोळीचा आणि पातळही होईल। त्यानंतर आता पोळी बनवून आपली झालेली आहे। आता आपण वरचा बटर पेपर काढून घेऊया। तर तुम्ही ते पाहू शकता गोल छान पोळी तयार झालेली आहे। त्यानंतर लाटण्याला तेल लावलेलं आहे, त्यावरती असे हलक्या हाताने पोळी ठेवायची आहे आणि इकडे मी तवा गरम होण्यासाठीही ठेवला होता, त्यावरती थोडंसं तेल घालून पोळी घालून घ्यायची आहे। मस्त आपली गोल छान पोळी तयार झालेली आहे। दोन्ही साईडने चांगली मस्त अलटून पलटून भाजून घ्यायची आहे। तर पोळी फुगायला लागली की त्यावरती तेल किंवा तूप घालायचं आहे आणि छान दोन्ही साईडने पोळी भाजून घ्यायची आहे। तर तुम्ही ते पाहू शकताय किती छान पोळी तयार झालेली आहे। ही पोळी खायलाही खूपच छान लागते।